सरांना मी एक म्युझिक लावायला सांगितलेलं आहे. ॲक्च्युली चालू करा सर. आणि या म्युझिक लावण्यामध्ये मागे एक सगळ्यांना लक्षात येईल की हे म्युझिक फक्त एकाच व्यक्तीसाठी का असू शकतं. आवडलं असतं त्यांना परत छोटस लावलं असतं तर काही. कैसे हो तुम नौजवान, कितने हसी मेहमान, कैसे हो तुम नौजवान, कितने हसी मेहमान, कैसे करूं मैं बयान, दिल से नहीं है जुबान, कैसे करूं मैं बयान, दिल से नहीं है जुबान. आई मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से लीजिए इश्क के इम्तिहान. आणि आता मेहरबान आपण बसण्यासाठी आसन देत आहोत आणि काही 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 तेव्हा पटकन औक्षण झालेलं आहे आता आणि यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. बार बार दिन आए ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू आरती ताई, हैप्पी बर्थडे टू यू. ये जोरात 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 टाळ्या येऊ देत. शाळा कमीच नाही पडल्या पाहिजेत आपल्याला. येस. आणि आता यानंतर आरतीताईंचे जे कुटुंबीय आहे त्यांनी स्वतःचं मनोगत मांडावं अशी मी सगळ्यांतर्फे आपल्याला विनंती करते. जे काही दोन शब्द आता त्यात एवढ्या त्यांची सुकन्या थेट US वरनं सरप्राईज घेऊन आली, आईसाठी सरप्राईज दिलं होतं, आईला माहितीच नव्हतं आणि त्या एकदम अशा झाल्या त्या, अरे कसं शक्य आहे म्हणून, पण त्यांनी शक्य करून दाखवलंय. तर आपण आपलं मनोगत व्यक्त. सॉरी मला मराठी फारसं असं एकदम चांगलं येत नाही तर मी बरेच शब्द मध्ये वापरेन. पण ही आयडिया ॲक्च्युली माझ्या मुलेकीने मला दिली, कारण तिने मला असं सरप्राईज दिलं एकदा
की मी काम करत असताना तिथे पाठी येऊन उभी राहिली आणि म्हटलं अरे बापरे, कारण ती माझ्यापासून फार लांब राहते, म्हणजे शिक्षणासाठी ती खूप लांब बसते माझ्यापासून. तर अचानक एकदम तिथे जेव्हा सरप्राईज दिलं तेव्हा मी माझ्या मनात एक मला ती फिलिंग आठवली की कसं वाटलं मला. म्हणून मी असं ठरवलं की तशी फिलिंग माझ्या आईला पण मी आणेन. आणि त्यासाठी मी असा विचार केला की मी सरप्राईज देईन आईला. आणि फक्त दादाला आणि ऐश्वर्या ही दादाची मुलगी, त्यांना दोघांनाच माहिती होतं फक्त, आणि माझ्या मिस्टर म्हणजे माझ्या फॅमिलीला तिकडे. तर न सांगता न काहीच करता मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन तिला जेव्हा सरप्राईज दिला तेव्हा धक्क झाली एकदम ती, अरे तू कशी आलीस, तुला तर बरं नाही आहे ना, तू कशी आलीस एकदम. तर ते फिलिंग आम्ही रेकॉर्डही केलं होतं आणि इट वॉज अ नाईस सरप्राईज. ती खूप खुश आहे, खूप आनंदात आहे आणि तुमच्या इकडे सगळ्या मध्ये खूप मिळून मिसळून शी इज मोर हॅपी. शी ट्राईज टू यू नो शी डज वॉट शी लाईक्स. तिला गायला फार आवडतं, तिला नाचायला आवडतं, तिला माणसं आवडतात, तिला लोक पाहिजे असतात जवळ, तर ते सगळं तिला इकडे मिळतं. त्यामुळे मी खूप खुश आहे, मला फार आनंद वाटतो की तुम्ही सगळे तिच्या साथीदार आहात. नंतर अमेरिकेच्या वास्तव्याबद्दल 1-2 मिनिटं नंतर दादा बोला. मी कधी बोललो नाही आहे, पण म्हणजे इथे इकडचा जन्म आमचा आणि आईनीच आमची सगळ्यांची काळजी घेतली आणि आता 75 वर्ष झाले, पण असं अजून चांगले अजून वय मिळो, अजून तंदुरुस्ती मिळो, तेच फक्त सांगू शकतो. नमस्कार पहिले सर्वांना. अच्छा, तर आता मी ह्यांना अम्मा म्हणून बोलवते. तर आता आमची फॅमिली अशी पॅन इंडियन फॅमिली आम्ही म्हणतो, कारण सगळे कल्चर्स आमच्या इकडे आहेत. तर राईट फ्रॉम म्हणजे ती आहे गोकर्णमधून, पण ती सौराष्ट्रामध्ये तिचं वाढ झालं आहे. तर त्या बाजूंच्या सगळ्या स्टोरीज तिने सांगितल्या आहेत की ज्या पाकिस्तान भारतामध्ये युद्ध झाला तेव्हा त्यांना कसं राहावं लागलं. तर तिच्याकडे खूप सगळ्या स्टोरीज असतात आणि ती खूप सगळं काय 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 सांगत असते. तिचं पहिली आठवण म्हणजे असं बोलायचं झाली मला आठवते ती, म्हणजे की लहान असताना मी तिच्या साड्या नेसून मिरवायची. आणि अजून पण म्हणजे तिच्याकडे खूप कलेक्शन आहे, ते तिने थोडं ठेवलं आहे, म्हणजे सगळंच कसं दाखवणार ना, कारण लहानपणी मी खूप 2-3 साड्या नेसताना आऊट पण केल्या आहेत. पण तिला खूप असं मिरवायला आवडतं. ती एकदम सेल्फ इंडिपेंडंट आहे, एकदम हेल्थची काळजी घेते. कोणी बोलू नाही शकत की 75 ओके, कोणी बोलू नाही शकत की 75 इयर्सची आहे वगैरे. तर असंच आम्ही पण जसे मोठे होऊ तसं आम्ही पण अजून हेल्दी, सेल्फ केअर वगैरे हे सगळ्या गोष्टी करण्याचा ट्राय करू. जेवढंच. थँक्यू. पुढे तिने ते सांगितलं की माझे ड्रेस घालून किंवा साड्या घालून डान्स करायची, म्हणून शी इज व्हेरी गुड डान्सर. आरती आणि आम्ही दोघीजणी मैत्रिणी आहोत. एका याच्याने आम्ही भेटलो आणि आता त्यामुळे मला बरं वाटतं, माझ्यामुळे तिला बरं वाटतं. आमची जोडी चालू. हॅलो हॅलो. प्रमोणे हॅलो. आरती प्रमोणे नुसते आमच्या जातीचे पण आहेत आणि तिला गुजराती पण चांगलं येतं. तिच्यामुळे आम्हाला बाकीचे पण कुटुंब बघायला मिळणार. तर यांना मी पाहिलं नव्हतं अजूनपर्यंत, हिला एकटीलाच बघतो आम्ही इतके दिवस. त्यांना आता बघायला मिळालं मला. हा फार मोठा कार्यक्रम झाला, त्यामुळे फार बरं वाटतं मला. माझी मिसेस, मी सुरेश बगडे, माझी मिसेस शिल्पा बगडे, माझा नातू शुभम. किंवा मनीष पिंपळे. हां, आणि थोडीशी अजूनही आम्हाला माहिती थोडीशी अजून हवी आहेत, ज्याच्यातनं आम्हाला आरतीताई आम्ही उलगडतो काय काय आहेत ते. तर परत अमेरिकेची थोडीशी माहिती अजून दिली तर खूप छान होईल. मी अमेरिकेत शार्लट नावाचं गाव आहे, नॉर्थ कॅरोलायना स्टेटमध्ये, ईस्ट साईडला आहे US च्या, आणि तिकडे राहते. गेले 17-18 वर्ष झाले. मला एक मुलगी आहे जी 22 वर्षाची आहे आणि ती बायोमेडिकल इंजिनिअरिंग तिचं फिनिश करून ती आता मास्टर्ससाठी पब्लिक हेल्थ अँड मॅनेजमेंटमध्ये न्यूयॉर्कमध्ये असते. आणि माझा लेक 19 वर्षाचा आहे, त्याचं नाव अमित आहे.
आणि तो आता फर्स्ट इयर कॉलेजला आहे. बायोस्टॅटिस्टिक्स आणि न्यूरोसायन्समध्ये तो मेजर करतो आहे. दोघंही घराच्या बाहेर असतात. मी आणि माझे मिस्टर ही इज ऑल्सो अन इंजिनियर आणि ते पण वर्क फ्रॉम होम करतात. मीही वर्क फ्रॉम होम करते. आम्ही दोघं घरी असतो आता. मी व्हॉलेंटिअरिंग बरंच करायची आधी, कारण मला वेळ होता खूप. आधी मी माझी मुलगी झाली तेव्हा मी नोकरी सोडली होती. मी 17 वर्ष, ती जोपर्यंत 17 वर्षाची नाही झाली तोपर्यंत मी जॉब नाही केला काही. त्यामुळे मी घरीच असायची आणि खूप सगळी व्हॉलेंटिअरिंग करायची. मी शाळेत शिकवायची. बरेच कॅम्प्स, सायन्स आणि मॅथ कॅम्प्स करायची. मॅथ क्लासेस घ्यायची व्हॉलेंटिअरली. ह्याच्यात म्हणजे माझा काही फायदा नव्हता. फक्त मला मुलं लहान फार आवडतात. म्हणजे मला आय डोंट नो, इट्स वियर्ड, पण मला आयदर एज्ड किंवा अगदी लहान अशी वयोगट आवडतात. आय डोंट नो वाय. दोघेही काइंड ऑफ इनोसंट असतात, स्टबर्न असतात, तर मला ते वयोगट आवडतं. त्यामुळे मी मुलांबरोबर खूप वेळ घालवला. माझ्या मुलांबरोबर पण मी त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवला. आणि दोघंही आता वेल सेटल्ड, म्हणजे सेटल्ड नाही म्हणता येणार, शिकतायत दोघंही. त्यांच्या पद्धतीने सगळं दोघंही छान करत आहेत. मी आणि माझे मिस्टर दोघंही घरात एकटेच असतो. एकटे इन द सेन्स आम्ही दोघं वर्क फ्रॉम होम केल्यामुळे मी दोघंच असतो घरात. तर आता बराच वेळ मला स्वतःसाठी मिळतो. बरंच योगा आईचं फॉलो करतो आहे आम्ही. आई बऱ्याच वर्षापासून आईला योगा करताना बघितलं. यंग असताना मला ते पटायचं नाही. हे काय उगाच असं श्वास घेते आणि काय काय करते, मला पटायचं नाही. पण जसं वय वाढत गेलं तसं आता ते कळायला लागलं की किती महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर आता आवर्जून मी एक तास रोज योगा करते, 1 तास वॉकिंग करते रोज. आणि प्रयत्न करते की रोज तिच्याशी ॲटलिस्ट 5 मिनटं का होईना बोलायचं. तर आमचा वेळ पण ठरलेला असतो. तिला जेव्हा वेळ असतो, म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या कार्यक्रमातून तिचं बघून वगैरे, तिला रात्री जेव्हा वेळ मिळतो 10 वाजता, तेव्हा ती पाण्यात पाय बुडवते, गरम पाण्यात. तेव्हा ती मला फोन करते. तेव्हा माझ्या इकडे 12:30-1 वाजलेले असतात दुपारचे. तर त्यावेळेस आवर्जून कितीही काहीही मीटिंग असली तरी मी 5 मिनटं निदान तिच्याशी बोलते की कसं चाललंय, काय चाललंय, काय खाल्लं, काय केलं. सो दॅट इज द वे ऑफ शोईंग की आय लव्ह यू. थँक्यू. खूप छान सांगितलीत माहिती. आणि आरतीताईची अजून एक आवड पण. आता आपण अजून आरतीताई ना एक गाणं म्हणायची विनंती करणार आहोत. आणि त्यानंतर आरतीताई तुमचं मनोगत तुम्ही मान. गाण्यासाठी शब्द आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत लता दीदीने म्हटलेलं आणि खूप फेमस गाणं आहे, सुनो सजना. मी फक्त एक गोष्ट ॲड करते की हे गाणं आईनी पहिल्यांदा खूप यंग असताना स्टेजवरती म्हटलं होतं. आणि ती इनफॅक्ट हे गाणं विसरून गेली होती. आणि तिला या गाण्यावरनं अजूनही, म्हणजे माझी मावशी, लहान मावशी जी होती ती पण, हे गाणं आलं की लगेच दीदीचं गाणं आलं, अक्काचं गाणं आलं, अक्काचं गाणं आलं म्हणून असं म्हणजे तिला आनंद व्हायचा. तर तिचं पहिलं गाणं स्टेजवरचं, त्याच्या आधी तिने रेडिओवर पण म्हटली होती गाणी, पण हे तिचं स्टेजवरचं पहिलं गाणं होतं. त्यामुळे मी आईला म्हटलं की तू हेच म्हण. त्या गाण्याची गंमत अशी आहे की त्यांनी पहिलं मला एक गाणं कळवलं, मग बदललं. मी म्हटलं हे चालणार नाही आहे. मग म्हणाले मी तिसरं म्हणणार आहे. म्हटलं बिलकुल चालणार नाही. हो, माझ्या मुलीने सांगितलेलं आहे. मग माझाही आवाज तिथे गप्प झाला. हा आरती. सुनो सजना पपी है, सुनो सजना पपी है, कहाँ सबसे पुकार के संभल जाओ, चमन वालों संभल जाओ, चमन वालों के आए दिन बहार के, चलो सजना सुनो सजना.
छेड़े हैं फसाने वो प्यार के संभल सज कलो सजना. वाह वाह वाह. हे गाणं झाल्यानंतर माझे मिस्टर म्हणजे जे आहे त्यांनी प्रपोज केलं होतं आणि आमचं दोघांचं लग्न झालं होतं. आणि त्यानंतर आमचं सुखाचं आनंदित जीवन खूप छान गेलं. आणि मी फोटो पण त्याचे पाठवले होते याच्यावर, त्यामुळे सगळ्यांनाही बघायला मिळाले. त्यानंतर मुलं, त्यानंतर आता हे 75 वर्ष कशी गेली ही मला माहीतच नाही पडली. आणि आता थोडंसं असं वाटत होतं अरे बापरे आता काय करायचं. पण तेवढ्यात हे विरंगुळाचं चान्स मिळाला. म्हणजे माझ्या 2-4 मी ह्याच्यामध्ये गेले होते सिनियर सिटीजन ह्याच्यामध्ये, पण मला कुठेच आवडलं नाही. पण मी जेव्हा इकडे आले तर पहिल्या दिवशी आवडले की ज्या दिवशी आमच्या त्या जिमखान्याच्या समोर जे होतं तिथे कॉम्पिटिशन चाललं होतं गाण्याचं, जननी आशिषमध्ये. तर ते कॉम्पिटिशन वगैरे बघितले, ते सगळे अगदी प्रोत्साहित सगळी माणसं बघितली. म्हटलं दिस इज गुड फॉर मी. पण जे मला हवं आहे ते मला इथे मिळालं आणि मी आता खूप खुश 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 आहे. थँक्यू आरतीताई. तुम्ही खुश तर आम्ही खुश. आम्ही पण खूप खूप खुश आहोत. आणि म्हणून तर तुमचा एक सुंदरसा नृत्य सुद्धा आता आम्हाला बघायला मिळालं. आता याच्या नंतर इथेच थांबायचंय. आपला फोटो प्रदानचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामध्ये मी प्रफुल्ल साने सर आपण असं नसतं झालं तर चालेल. आणि आरतीताई तुम्ही थांबा. त्यांना येऊन दे. 80+ परत एकदा यायचंय वरती. इथेच बसा काही समोरच लांब तर. प्रफुल्ल साने सर लवकर यावे धावत पळत. आणि शामरावांना पण श्याम मिस्त्री सर यांनी सुद्धा रंग